रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज निघायचं आहे पंढरपूरकडे। तर मी सकाळी लवकर उठले आणि लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे केलं आणि परत आज केस धुतलेले आहेत। तर देवपूजा वगैरे झालेली आहे। तर मी आता थोडंसं काहीतरी खाऊन घेते, कारण की खूप लांबपर्यंत जायचं आहे, वेळ लागेल, त्याच्यामुळे मग थोडंसं आता हलकासा नाश्ता करून घेते। इकडे झालेली आहे देवपूजा आणि आता पटकन मी काहीतरी खाऊन घेते। तर मी बसलेले आहे सकाळ सकाळच्या बालभोगला। परिक्रमेत आम्ही हा नाश्त्याला बालभोग शब्द वापरायचो। तर सकाळ सकाळी बसलेले आहे बालभोग करण्यासाठी। तर आहे नाश्त्यामध्ये दूध, खारी आणि टोस्ट। तर चला पटकन खाऊन घेते आणि लवकर निघते, कारण उशीर पण झालेला आहे। झाला माझा आताच नाश्ता करून। तर मी आवरलेला आहे, नेहरू वगैरे घातलेला आहे। तर आता निघायचं आहे, खूप लेट झालेला आहे, 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत। तर गाडीत बसतो आणि निघतो आम्ही। अडकवलेली आहे बॅग, निघतोय आता पंढरपूरकडे। परिक्रमेतली आठवण होती बघा, ही बॅग अशी अडकवायची आणि रोज सकाळ सकाळी आम्ही निघायचं चालण्यासाठी। तर चला निघूयात आता। मी खाली आणि बॅग वगैरे सगळ्या डिकीट टाकलेले आहे। स्टोल होता तो धुवून घेतलेला आहे आणि तो पण आतमध्येच वाळायला टाकलेला आहे। गाडीमध्ये पसारा तसंच टाकलाय मी। इथे ठेवलेली आहे बॅग, टॉवेल घेतलेला आहे, तिकडे जेवणाचा डबा आहे आणि स्टोल आहे, तो वाळलेला नव्हता, मग आतमध्येच वाळायला टाकला। जाऊ दे, जायला पण आता 6-7 तास लागतील म्हणतात, तोपर्यंत वाळून जाईल। चला निघतोय, निघालोय आता पंढरपूरकडे जाण्यासाठी। चला जाऊन बसते मी। तर आज काळू आणि लाल्या मला अडवणार नाही, गाडीतून चाललेली आहे। रोज सकाळी अडवतात, दिसले पण नाही कुठे आहेत काय ते। गाडीत बसले आणि त्यानंतर मी सेफ्टीसाठी लावलेला हा आहे सीट बेल्ट। तर जे कोणी प्रवास करत असतील, डेली करत असतील, कधीतरी करत असतील, तर सर्वांनी सीट बेल्टचा वापर करायचा, कारण आपल्या सुरक्षिततेसाठी चांगलं आहे। त्याच्यामुळे मी लावलेला आहे सीट बेल्ट। पोलीस पण अडवत नाही ना, आपली सुरक्षितता पण होती। तर निघालो होतो, जात असताना पप्पा इथं थांबलेले आहेत, जायका चाय या ठिकाणी, साखरमध्येच आहे, माणिक चौकामध्ये। तर पप्पा नेहमी रोज कामाला जात असताना घरातून जरी चहा घेतला तरी जायका चायवाले यांची इथे चहा घेतात। तर हे दादा जे आहेत, तर मी नर्मदा परिक्रमेत असताना हे माझे नेहमी डेलीचे नर्मदा परिक्रमाचे ब्लॉग बघत होते। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कसं वाटत होतं तुम्हाला ब्लॉग बघताना? खूपच छान होते, तुमचे फॉलोअर्सचे कॉमेंट पण वाचत होते। एक दिवस मी पण कॉमेंट केली होती, म्हणलं पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा। तसं आज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, त्याप्रमाणे आज तुम्ही जे समाजात चांगले संस्कार, चांगले संस्कृतीचं हे करताय, ते बघून खूपच आनंद वाटला। तुम्हाला भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या वडिलांना सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर चला निघतोय आता, चाय प्रसादी घेतलेली आहे। पप्पा इथे चाय घेत असतात नेहमी। पप्पाचा चहा पिऊन झाला आणि त्या दादांनी मला चहा प्यायला दिला होता, पण मी काही चाय प्रसादी पित नाही। ते म्हणले कॉफी तरी घ्या, म्हटलं कॉफी पण नको, मग कारण मी दुधाचे काहीच प्रकार खात नाही। तर मग त्यांनी मला बिस्किट देत होते, म्हटलं बिस्किट पण नको, मग ह्या चॉकलेट घेतलेले आहे 2 पल्स। तर त्या चॉकलेट मी आता खाते। तर बसलेले आहे आणि आता इथे आलेलं आहे पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये। तर आता आम्ही पंढरपूरला चाललोय। खरं जाताना माझा कलर बघा किती उजाळलेला आहे, पण येताना ना 4-5 दिवसात एवढा भयंकर काळा होतो चेहरा, कारण मला ना इकडचं जे वातावरण आहे, इकड तर दुसऱ्या जिल्ह्यात जर गेलं ना तर मला सहनच होत नाही, पाणी नाही सहन होत आणि काहीच नाही, लगेच कलर काळा पडून जातो। तर आता 3-4 दिवसातच बघा तुम्ही मी कशी काळी काळी कुट्ट पडून येते। तर आलेलो आहेत पंपावरती आम्ही। तर चाकणच्या इथे चक्रेश्वर पेट्रोल पंप आहे, तिथे आलेलो आहे पंपावरती। थोडीशी गर्दी आहे। तर एक समोर नदी लागलेली आहे, तर आपण पप्पांना विचारूयात, पप्पांना माहिती त्याच्याबद्दल। ही आहे बघा ही नदी, मुळमोठा नदी। कोणती नदी बाप्पा? ही मुळमोठा आहे, पुण्यातून येते। ही खाली अशी जाऊन
आणि भीमा यांचा त्रिवेणी संगम ते वडू येथे होतोय. संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम. गाडीमध्ये बसून मला व्हायला लागला आहे बोर. तर तोपर्यंत काय करावं, नुसतं चित्र बघून पण काय उपयोग नाही, बाहेरचं गाड्या वगैरे घर वगैरे. तर मग मी करते थोडासा अभ्यास आणि थोडस मग 1-2 तासाचा अभ्यास केला की तेवढा तरी वेळ निघून जाईल. तर आम्ही सध्या आहोत तुळापूरमध्ये. संभाजी महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. तर इथून खाली रस्ता दिसतोय बघा तिकडे जाण्यासाठी, संभाजी महाराजांच्या समाधीकडे. तर आता माझ्याकडे वेळ नाहीये, मी एखाद्या दिवशी येऊन पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणचं सगळं महत्त्व पण सांगेल आणि ते तीर्थक्षेत्र पण दाखवेल. मला खूप जास्त झोप येत होती, त्याच्यामुळे मी अभ्यास करायला घेतलेला होता. तर अभ्यास झालेला आहे, बराच वेळ झालं मी वाचन केलेलं आहे. आणि आता मला सोलापूर हायवे लागलेला आहे. तर आता फास्ट जाणार आम्ही, म्हणजे जास्त पण म्हणजे सकाळी संध्याकाळी मुक्कामालाच जायचं आहे, पण तरी बरंच अंतर आहे. मध्ये दिंडी लागतील, तुकोबाराची दिंडी लागणार आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी राहील मध्ये मध्ये. तर आम्ही इथे थांबलेलो आहेत नाश्ता करण्यासाठी. तर मला मिसळ खूप आवडते आणि त्यातली त्यात जोगेश्वरीची जी मिसळ आहे ती खूप आवडते मला. तर परिक्रमावरून आल्यापासून मी 1 ते 2 वेळाच खाल्लेली आहे, बाहेरचं जास्त खात नाही. तर जाताना इथे जोगेश्वरी मिसळ आहे, तर तिथे आम्ही थांबलेलो आहेत. तर चला जाऊया. तर आम्ही इथे आलेलो आहे मिसळ खाण्यासाठी. तर इथे घेतलेले आहे मी स्पेशल मिसळ जोगेश्वरीची. दही आहे, मटकी आहे, शेव आहे, गुलाबजाम आहे, कांदा आहे. इकडे दिलेले आहे सॅम्पल आणि पप्पांनी केलेली आहे सुरुवात खाण्यासाठी. पप्पा चव कशी आहे? 1 नंबर. तर चला मी पण घेते खाऊन. तिखट आणि झणझणीत अशी मी जोगेश्वरीची मिसळ खाल्लेली आहे. तर पोटभर मिसळ खाल्ली, स्पेशल मिसळ मागवलेली होती. तर चला आता बसलेलं आहे गाडीत आणि निघायचं आहे. खूप लेट झालं, आता 11-11:30 वाजलेले आहेत. परत 4-5 पर्यंत तरी गेलं पाहिजे. तर सोलापूर हायवेवरून जात असताना भिगवणच्या इथे रस्त्याच्याच कडेला पेरू आणि जांभळं होते विकायला. तर पेरू पण खायची इच्छा होती, बरेच दिवस झाले, कारण गायन करते त्याच्यामुळं खाता येत नाही. तर घेतलेलं आहे पेरू आणि जांभळं पण घेतलेले आहे पावशर. कारण हायवेच्या कडेला खूप महाग असतं, पण खाऊ पण वाटलं होतं, मग त्याच्यामुळे घेतलं. ड्रायव्हिंग करता करता पप्पा इकडं पेरू खात आहेत. इकडे आहे उजनीचं धरण. तर जाता जाता लागलेलं आहे, किती छान वाटतंय बघा ना. मोबाईल मधून एवढं छान नसेल वाटत, पण डोळ्यांनी बघायला खूप छान वाटतंय. पण का पाणी कमी आहे ना पप्पा आता? नाही फुल आहे का, पाणी सोडलं ना. पाणी सोडलेलं आहे, म्हणजे थोडे दरवाजे उघडलेले आहेत. चला निघूयात आपण पुढे. आम्ही आलेलो आहोत टेंभुर्णीच्या जवळ. टेंभुर्णी आमच्यापासून आहे 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती. तर सकाळीच निघालो होतो आम्ही 8-8:30 वाजता. अवघ्या 4 ते 5 तासात आम्ही टेंभुर्णीला पोहोचलेलो आहे. कारण की हायवेने यायचं होतं, सगळा रस्ताच रिकामा होता, त्याच्यामुळे पटपट आलेलो आहे. तरी थांबत आलोय. काही ठिकाणी ट्रॅफिक पण लागलं. खात पीत मस्त पैकी आनंदाने आलोय. आणि आई आता आहे टेंभुर्णीमध्ये. तर चला आपण आईची घेऊयात गाठभेट. तर आम्ही नुकतंच पोहोचलेलो आहे आणि टेंभुर्णीच्या इथेच पुलाच्या जवळच ज्या दुपारच्या ठिकाणी दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी इथं दिंडी जेवायला थांबते. तर इथं भोजन प्रसादी चालू आहे आणि आई बघा त्या ठिकाणी पिवळी बॅग आहे आईकडं. आणि हे या ठिकाणी ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरमध्ये नाही का बॅग वगैरे बांधायला असतं, परत रावठ्या वगैरे ठोकायला इथं लोकांनी कपडे वाळत घातलेले आहेत आहे या ठिकाणी. आणि आईला भेटलेले आहे. तर मामाच्या गावची सगळी मंडळी आहेत. रामकृष्णारी. तर इथं भोजन पंगती चालू आहे. आता चाले आणि आल्याच्या नंतर भोजन प्रसिद्धी केली दिंडीमध्ये.
आणि इथं बघा असं पाण्याचा टँकर आहे. जे दिंडीमध्ये जात असतील त्यांना माहित असेल. तर टँकरचं जे पाणी आहे तिथं ताटं धुवायची, आपापली ताटं धुवायची, त्याच्यानंतर हात वगैरे धुवायचा. कधी कधी पाणी नसलं तरी इथं आंघोळ करायची. तर बघा दिंडीतले लोक आजूबाजूला बसलेले आहेत. ज्यांची भोजन प्रसिद्धी झालेली आहे ते बसलेले आहेत निवांत. इकडे उरकाउरकी चालू आहे. इकडे काही जण भोजन प्रसिद्धी करतायत आणि समोर आहे तो रथ आहे. इकडे बघा आमच्या आई बसलेल्या आहेत. आईच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. या आमच्या उर्मिला मावशी आहे. रामकृष्ण हरी. बघा मी मावशींना पहिल्या दिवशी म्हणलं होतं की मी आली नाहीये म्हणून लेट येणार आहे. तर मावशींना माझ्यावर विश्वास नव्हता. काय वाटत होतं मावशी? हा का. आता जे सामान आणलं होतं मी बॅग वगैरे ते आता गाडीतून काढत आहे, कारण की ट्रॅक्टर मध्ये बांधायचं आहे ते सामान. तर मी पप्पा चाललेले आहे आता. तर बॅग वगैरे काढलेले आहे आणि आई आता वर चढलेले आहे ट्रॅक्टर मध्ये. तर इथून चढावं लागतं बघा असं. आई चढलेले आहे आतमध्ये सामान ठेवण्यासाठी. राहुल कवा आला? ठीक आहे तेवढे आता आला. हा काय पिशवी ठेवलं पुढे. तर इकडे रथ पण निघालेला आहे. तर इकडे निघालेली आहे दिंडी. प्रस्थान केलेलं आहे पुढे निघण्यासाठी आणि पप्पा पण जात आहेत आता घरी. पताका घेऊन सगळे तयार आहेत. पप्पा गेले होते दर्शन घेण्यासाठी. तर पप्पा पण गेलेले आहे आणि रथ पण गेलाय समोर. तर इकडे स्वयंपाकासाठी पुढे स्वयंपाक करावा लागतो संध्याकाळसाठी. तर महिला बसवलेल्या आहेत ट्रॅक्टर मध्ये. हे बघा मागं बसवतात ट्रॉली मध्ये. बसलेला आहे. तर इकडे स्वयंपाकासाठी पुढे जाऊन महिला बसवलेल्या आहेत. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये सगळे बसलेले आहेत बघा. तर रथ निघालेला आहे पुढे. महिला काही बसवलेल्या आहेत, काही पाठीमागून चालत येत आहेत. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके साहेब हे वारकऱ्यांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची त्यांनी वाटपाची सोय केलेली आहे. तर त्यामध्ये वारकऱ्यांसाठी वडापाव आणि बिस्लरीची बॉटल, चाय प्रसादाची सेवा या ठिकाणी सुरू आहे. तर या ठिकाणी निलेश लंके साहेब आलेले आहेत. सर्व वारकऱ्यांना त्यांच्यातर्फे या ठिकाणी वाटप सुरू आहे. तर आम्ही आलेलो आहोत संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी. परिते हे गाव आहे, पंढरपूर इथून आहे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती. तर परिते या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत.
तर आता रावठ्या ठोकण्याचं काम सुरू होईल, तर मी तुम्हाला दाखवते कसं असतं ते. तर इकडे एकामागून एक दिंड्या चालत आहेत. यंदा खूप गर्दी आहे, थोडाही रोड मोकळा नाहीये. आणि मी आता तुम्हाला दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये की एक श्वान आहे, त्याच्या गळ्यात पण हार आहे, तो पण चालतोय वारीमध्ये. तर ज्या वांजळे जे सर आहेत त्या सरांच्या इथे आमचा आज रात्रीचा मुक्काम आहे. तर त्यांचं हे वावर आहे, तर त्यांनी नांगरलेलं पण नाहीये, कारण की पंढरपूरचे वारकरी येत असतात, मग त्यांची इथे दिंड्या काही मुक्कामाला असतात. त्या निमित्ताने त्यांनी हे शेत जे दिसते आपल्याला हे मोकळं रान त्यांनी नांगरलेलं पण नाहीये, इकडे त्यांनी नांगरून ठेवलेलं आहे. तर आलेले आहेत काही गाड्या पुढे, ट्रॅक्टर वगैरे, जे स्वयंपाकाचं सामान असतं किंवा रावठ्या बांधण्याचं जे म्हणजे सामान आहे, तर त्या या गाड्यांमध्ये आहे. तर उतरलेल्या आहेत महिला. तर जास्त पब्लिक असल्यामुळे दिंडीतल्या ज्या महिला असतात त्या स्वयंपाकासाठी पुढे येतात. ज्यांना चालायचं नसेल तर स्वयंपाकाच्या याने तरी ते सेवा होती. त्या ट्रॅक्टरमध्ये बसून काही महिला आलेल्या आहेत, आता उतरतील त्या. इकडे आहे लिंबोनीची बाग, पूर्ण मोकळं रान आहे, बगीचा आहे लिंबोनीच्या बागेचा. छान वाटतंय, खूप दिवसानंतर मोकळ्या जागेमध्ये आलेलो आहे. तर दिंडीमध्ये असलेल्या काही महिला आहेत त्या बघा, या ठिकाणी कपडे धुतलेले आहेत. सकाळी आंघोळ केली की पटपट आवरायचं आणि निघायचं, मग कपडे धुवायला वेळ भेटत नाही. तर तसंच कपडे धुतलेले आहेत आणि हातपाय पण घासत आहेत. इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. इकडे भाकरी करतायत, एक जण भाजायला आहे, एक जण भाकरी थापायला आहे. 5-6 चुली मांडलेल्या आहेत, म्हणजे पटपट स्वयंपाक होऊन जाईल. चालतच जावं असं काही नेम नाहीये. पुढे येऊन स्वयंपाक करणं, सेवा करणं ही पण एक सेवाच आहे. आज भोजनामध्ये आहे वांग्याची भाजी. तर इथे वांगी चिरतायत, इकडे कांदा कापणं सुरू आहे. आई पण बसलेली आहे सेवा करण्यासाठी. इकडे रावठ्या लावण्याचं काम चालू आहे. आता काही काहींना रावठ्या माहित नसतील, तर जेव्हा रावठ्या तयार होतील तेव्हा मी दाखवेल. आधी असं जे लोखंडी पाईप असतील ते टाकून घ्यायच्या आणि वरून मग ते लावून घ्यायच्या. तर आम्ही आलेलो आहे ट्रॅक्टरमध्ये. आमच्या ज्या बॅगा आहेत ते काढून ठेवतो, कारण की मग नंतर खूप गर्दी होऊन जाईल, सापडणार पण नाही, सगळे पायाखाली तुडवतात. तर अशा बॅगा लटकवलेल्या असतात बघा आतमध्ये. तर ही दिदी आहे, काढत आहे बॅग. हे बघा असा पसारा पडलेला असतो, मग कोणाच्या पण बॅग खाली चेंगरतात, त्याच्यामुळे आताच कडेला काढून ठेवून घेते. म्हणती म्हातारी हिंडन गाव गोशी, आणि जन्म दिला लेकाला हो काही सांगू लोकाला, जन्म दिला लेकाला हो काही सांगू लोकाला. हो एका जनार्दनी बाया, एका जनार्दनी बाया, आणि जन्म देऊन गेल्या वाया, जन्म दिला लेकाला हो काही
सांगू लोकाला जन्म दिला लेकाला काही सांगू लोकाला संपला एवढा तर मी मगाशी सांगितलं होतं की बरेच जणांना माहित असेल तर ही असते रावठी, मोठी आहे. तर इकडे पण अजून याचं काम चालू आहे ठोकण्याचं. तर आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो तर ते रस्त्याच्या समोर ही दिंडी आहे. तर या ठिकाणी डफडी पखवाजाच्या तालात सगळे टाळकरी झेंडा पताकावाले खेळत आहेत. फुगडी चालू आहे आता बघा. आम्ही ज्या दिंडीमध्ये गेलो होतो फक्त गेलो होतो की व्हिडिओ काढण्यासाठी. डफडी वगैरे होती, मृदंग होता, पताका वगैरे सगळे घेऊन नाचत होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही तिथं बघत असताना आम्हाला म्हणजे आवरलंच नाही का ते बघून एवढा सोहळा. आम्ही पण सुरुवात केली नाचायला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. खूप नाचले मी पण, फुगडी पण खेळलो. कारण असं म्हणतात नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथं पण नाचायला लाजायचं नाही. तर मस्तपैकी आम्ही फुगडीचा आनंद घेतलेला आहे. खूप छान आम्ही फुगडी खेळलो नाचून. दीदी पण खेळलेली आहे. तर इथं ही रावठी बांधलेली आहे आणि रावठीमध्ये बघा सगळ्या बायांनी असा पसारा नेऊन मांडलेला आहे. आपापल्या बॅगी जागा पकडलेली आहे. आणि काही काही महिलांना वरती चढता येत नाही तर काही जण वरती चढलेले आहेत. एक जण सामान देत आहे, खालून घेतात काही जणी. हे बघा अशा जागा पकडलेल्या आहेत त्या ठिकाणी. हा आनंदच वेगळा आहे खरं. या ठिकाणी मावशींनी असं हे बघा गोण्या ठेवलेल्या आहेत. या गोण्यामध्ये आपल्या बॅग आणि ब्लँकेट आणि नाव काय आहे हे रोहिणी बकोरे हे पण टाकलेलं आहे. बघा बघा हे पोत आहे. या पोत्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. बघा कशा जागा पकडून ठेवलेल्या आहेत बायांनी.
मोठी रावटी आहे. आणि आई बघा इकडे. मी झालेली आहे आता फ्रेश. तोंड हात पाय वगैरे धुतले. आता हरिपाठाची वेळ होईल. तर मागे बघा रावठी आहे. रावट्या छोट्या छोट्या असतात. ही खूप मोठी आहे. सगळ्या महिला बसून जातील, पुरुष वर्ग बसेल. खूप मस्त वातावरणात अशा आलेलो आहेत आम्ही. सगळं मोकळं रान आहे. तर मी एका बाबांकडे चाललेले आहे आता. तुम्हाला दाखवते ते बाबा. जय हरी रामकृष्ण हरी. कधी आले? या बाबांना भेटायचं होतं मला. हे बघा दिंडीतल्या बाया बघा कशा रावठीमध्ये. कोणाचं काय आवराची चालू आहे, कोणाचं काय नाही. अंथरूण टाकायचं सुरू आहे. इकडे टाकलेले आहे कपडे वाळत. हे बघा हे बघा पुरुष वर्ग या ठिकाणी आहे. आतमध्ये रावठीमध्ये जागा भेटली नाही तर भेटेल त्या ठिकाणी बसलेले आहेत. हे बघा बस भेटेल त्या ठिकाणी जागा पकडलेली आहे. हे बघा इथे बसलेले आहेत. आता झालेली आहे माझी भोजन प्रसादी. मला तो काही शूट घेता आलेला नाही कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती. आणि तुम्ही आताही बघू शकता. हे बघा मी आता चार्जिंगला घेऊन बसलेले आहे कारण की वारीमध्ये खूप जास्त मोबाईल असतात, त्याच्यामुळे चार्जिंगला लावलेलं आहे. आणि आता व्हिडिओ एडिट करते. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नक्की अजून उद्या वेगवेगळं काय बघायला भेटेल. तर चला तोपर्यंत नर्मदे रामकृष्ण.